साठी आमंत्रित केलं टीम गावदेवी ऐरोली या संघाला. तर गावदेवी ऐरोली या संघाची सलामी वीरजोडी नवी मुंबईचा वीरेंद्र सहवाग अर्थातच निलेश भोईर. तर नाव स्ट्राईक एंडवर असेल. चला तुर्बे टीम तुमचं 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी पाठवा. तर नाव स्ट्राईक एंडवर असेल द वंडर बॉय ऑफ नवी मुंबई JP जयेश पाटील. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, P1च्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज एक तेज तरार गोलंदाज नमित पाटील. पहिला चेंडू, माफ करा, हेमंत पाटील पहिल्या चेंडूवर मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न फसला जातोय. इथं मात्र क्षेत्ररक्षक येईल, अगदी लाजवाब झेल पकडला जाईल. निलेश भोईरला मात्र प्रतीचा इशारा मिळतोय. गोल्डन डकचा शिकार ठरला जातोय. निलेश भोईर बॅक टू डग आउट. तर वनआउटचा फलंदाज इथे फलंदाजीसाठी मैदानात जगदीश पगडे. कुठेतरी पहिल्या चेंडूवर बिगेट करण्याच्या प्रयत्नात निलेश भोईरला मात्र प्रतीचा इशारा मिळाला. चांगला चेंडू हाताळला गेला. गोलंदाज हिम्मत पाटीलच्या माध्यमातून देखील अफलातून स्टार्ट केलं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हिम्मत पाटील देखील. दरम्यानचा दुसरा चेंडू, इथं मात्र लाजवाब क्षेत्ररक्षण केलं जाते. अर्थातच डॉट बॉलची होईल सांगता निर्धाव चेंडू. कुठेतरी गडी बाद झाल्यानंतर प्रेशर निर्माण झालं खऱ्या अर्थाने. तिसरा चेंडू, इथं मात्र बिगेट पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कुठलाही संगम होत नाही. अर्थातच डॉट बॉलची होईल खऱ्या अर्थाने सांगता निर्धाव चेंडू. तर पहिला चेंडू विकेट पडल्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकण्यात गोलंदाज हिम्मत यशस्वी होतोय. कुठेतरी विचार करावा लागल, स्टार्टअप करावा लागल आणि ते केलंय सध्याच्या घडीला. जगदीश पगडेच्या माध्यमातून चेंडू जाईल वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. चौकाराने स्वतःचा आणि संघाच्या धावफलकाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. अर्थातच 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार करायला गेलं. एक गडी बाद, 4 धावा टीम गावदेवी ऐरोली संघ. दरम्यानचा पुढचा चेंडू, हो हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लांबी कमी उंची जास्त, झेलखाली क्षेत्ररक्षक रोनित पाटील. लाजवाब झेल पकडला जाईल. अर्थातच फलंदाज जगदीश पगडेला मात्र परतीचा इशारा मिळेल. कुठेतरी खराब स्टार्ट म्हणलं जाईल गावदेवी ऐरोली संघाचा खऱ्या अर्थाने. 2 मोठे फलंदाज बाद झाले. दरम्यान P1च्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हिम्मत पाटील. त्याला सामोरं जाईल. स्ट्राईक एंडवर असेल स्वतः कर्णधार. आता मात्र स्ट्राईक एंडवर येईल न्यू बॅट्समॅन अनिकेत वैद्य. हा देखील एक तेवढा ताकदीचा फलंदाज आहे. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलखाली क्षेत्ररक्षक रवी. फंबलिंग होते, फंबलिंगचा फायदा. अर्थातच झेल सुटला जातोय. कुठेतरी जीवनदान दिलं जाते अनिकेत वैद्य सारख्या एका चांगल्या फलंदाजाला. या एका धावाने एका षटकाची होते समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार करायला गेला आतापर्यंत गावदेवी ऐरोली या संघाचा 2 गडी बाद 5 धावा.
वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं, पिटूचं दुसरं षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज राकेश येईल, त्याला सामोरं आहे अनिकेत. पहिला चेंडू इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न झाला, चेंडू आणि चेंडूफळीमध्ये कुठलाही संगम झाला नाही, तर खऱ्या अर्थाने डॉट बॉलची होईल सांगता. निर्धाव चेंडू खऱ्या अर्थाने धावासाठी चाचपडतोय अनिकेत वैती सध्याच्या घडीला. इथं मात्र स्क्वेअर कट केला जातोय, चेंडू जाईल बघता बघता सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. अनिकेत वैती कुठेतरी जिवंत आलं दिलंय, त्याचा पुरेपूर फायदा करताना दिसतोय सध्याच्या घडीला मैदानात. या चौकाराने धावफलक वाढलं जातंय. अर्थातच धावफलकाचा विचार करायला गेलं तर आतापर्यंत 9 धावा धावफलकावर. दरम्यानचा पुढचा चेंडू, इथं मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र कुठलाही संगम नाही. आता मात्र डॉट बॉलची सांगता. कुठेतरी प्रेशर जाणवला जातोय बॅट्समॅनच्या माध्यमातून देखील, कारण की ज्या फटकेची अपेक्षा आहे ते फटके मात्र डिलिव्हर केले जात नाही सध्याच्या घडीला बॅट्समॅनच्या माध्यमातून. इथं मात्र पुन्हा एकदा लोअर फुल टॉस मध्ये चेंडू होता, तोपर्यंत सिंगल. एकच धाव, या एका धावाने धावफलक मात्र थेट दुहेरी अंकाला स्पर्श होतोय. अर्थातच 10 धावा. आता मात्र खऱ्या अर्थाने स्ट्राईक एंडवर येईल द वंडर बॉय ऑफ नवी मुंबई JP जयेश पाटील. मात्र बिगिट करण्याच्या प्रयत्नात एक चिकी सिंगल घेतली जाते. या एका धावाने धावफलक वाढलं जाईल. अर्थातच 11 धावा. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील अशावरचा चेंडू उर्वरित असेल, कशा प्रकारे डिलिव्हर केला जाईल गोलंदाज राकेशच्या माध्यमातून. मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक रोनित येईल, फील्ड करेल, फेकल, तोपर्यंत फक्त सिंगल. तर झाली यस 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार करायला गेला तर 12 धावा. टीम गावरुली या संघाची तर लाजवाब गोलंदाजी केली गेली सध्याच्या घडीला. गोलंदाज दोन्ही गोलंदाजीच्या माध्यमातून पहिले षटक हाताळलं गेलं गोलंदाज हेमंतच्या माध्यमातून, त्याने 5 धावा खर्च केले गेले. दुसरं षटक हाताळलं गोलंदाज राकेशच्या माध्यमातून, त्याने मात्र तब्बल 7 धावा खर्च केले गेले. दोन्ही गोलंदाजाने अगदी इकॉनॉमिकल स्पेल हाताळलं गेलं. आता मात्र वैयक्तिकचं दुसरं, सांघिकचं तिसरं षटक करण्यासाठी येईल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाटील, त्याला सामोरं जाईल स्ट्रायकिंगवर फलंदाज असेल खऱ्या अर्थाने अनिकेत वैती, स्वतः कर्णधाराला कॅप्टन स्नॉक करावा लागेल कारण की टीम संकटात आहे. इथं मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य, अर्थातच फुलर लाईनचा चेंडू, यॉर्कर बॉल, त्याला देखील डिफेन्स केलं गेलं, एक धाव घेतली गेली. कुठेतरी जयेश पाटीलला स्ट्राईक एंडवर आणलं जाते सध्याच्या घडीला. दरम्यान तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज हेमंत, त्याला समोर जाईल JP. इथं मात्र बिगिट करण्याच्या प्रयत्नात मात्र डॉट बॉलची होईल खऱ्या अर्थाने सांगता. निर्धाव चेंडू, आतापर्यंत प्रेशर निर्माण केले जाते गोलंदाजाच्या माध्यमातून देखील. कुठेही अजून एखादा मोठा फटका आला, प्रेशर रिलीज झालं ना का मग फ्री फ्लोईंग बॅटिंग होईल या दोन्ही बॅट्समॅनच्या माध्यमातून. इथं मात्र सन्मान दिलं गेलं, क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, फेकल, तोपर्यंत फक्त एक धाव. या एका धावाने धावफलक वाढलं जात आहे. अर्थातच 14 धावा धावफलकावर. अजूनही या षटकातील 3 चेंडू उर्वरित आहे. 3 चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेईल फलंदाज स्ट्राईक एंडवर स्वतः कर्णधार अनिकेत वैद्य असेल. इथं मात्र स्क्वेअर कट केलं गेलं, चेंडू जाईल बघता बघता सीमारेषेच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षकाचा एफर्टला मात्र 100% असेल, मात्र चेंडू काही अडला नाही, चेंडू जाईल थेट सीमारेषा पार, चौकार.
या 4 धावाने धावफलक वाढलं जाते. अर्थातच धावफलकाचा विचार करायला गेलं तर आतापर्यंत धावफलक 18 धावा. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहे. 2 चेंडूवर कशा प्रकारे फटकेबाजी कराल. इथं मात्र खराब चेंडू हाताळला जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. या डावातील पहिला वाईट बॉल हाताळलं गेलं. अर्थातच हेमंत पाटीलच्या माध्यमातून एका धावाने धावफलक वाढलं गेलं. धावफलक 19 धावा. 2 गडी बाद झाल्यानंतर टीम गावदेवी ऐरोली या संघाची. इथं मात्र पुन्हा एकदा आता मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केला जाते. फलंदाज अनिकेत वैतीला मात्र परतीचा इशारा मिळतोय. अनिकेत वैती कॅप्टन्स बॅक टू डग आउट. जसा अनिकेत वैती बाद झाला तसा नो बॅट्समॅन नवीन कॅन्डिडेट मैदानात जातोय. सध्याचा हंगाम ज्या बॅट्समॅनने मात्र आपल्या बॅटिंगच्या जोरावर गाजवलाय. नुकताच कालच्या दिवसात कोपरीमध्ये काय अफळातून बॅटिंग केली. कोण विचारणार. अर्थातच उत्कृष्ट दिवाची टुर्नामेंट. 6 चेंडू मागे 24 धावाची गरज असताना 2 चेंडू तर 2 चेंडू राखून तो सामना जिंकला होता आणि चॅम्पियन झालं होतं टीम गावदेवी ऐरोली. तोच बॅट्समॅन प्रीतम पाटील स्ट्राईक एंड तुम्हाला पाहायला मिळालं. इथं मात्र पहिल्या चेंडूवर पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू होईल गुल. अर्थातच 4 धावा मिळतील बॅट्समॅन प्रीतम सागरनाथ पाटील याला. 4 धावाने धावफलक वाढलं जाईल. धावफलकाचा विचार करायला गेलं 23 धावा धावफलकावर. 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद टीम गावदेवी ऐरोली संघाची 23 धावा. कुठेतरी आता स्लॉगआउटच्या षटकात चांगली फटकेबाजी करावी लागेल टीम गावदेवी ऐरोली या संघाला. जर या 2 षटकात 30 ते 35 धावा आला ना तर नक्कीच फायटिंग टोटल होईल. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक हाताळताना दिसेल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भूषण पाटील. ज्या भूषण पाटीलने मात्र नवी मुंबईचं नाव अख्खा देशात आपला नवी मुंबईचं नाव दाखवलं तोच भूषण पाटील आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळालं. दरम्यानचा 4थ्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज भूषण याचा त्याला सामोरं जाई जेपीने मारलेला फटका. चेंडू थेट सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. तर यस या 6 धावाने धावफलक वाढलं जाते. धावफलकाचा विचार करायला गेला 29 धावा. पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलकारी क्षेत्ररक्षक हेमंत पाटील कैसी चूक करणार नाही. अर्थातच फलंदाज बाद होतोय. जयेश पाटीलला मात्र आता परतीचा इशारा मिळतो. टिट फॉर टॅट जसं तसं उत्तर सध्याच्या घडीला भूषण पाटीलच्या माध्यमातून दिलं जात आहे. पहिल्या चेंडूवर षटकार लगवल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गडी देखील बाद केले गेले भूषण पाटीलच्या माध्यमातून. दरम्यान न्यू बॅट्समॅन विक्की येईल फलंदाजीसाठी. दरम्यान 4थ्या षटकातील तिसरा चेंडू भूषण याचा खेळेल विक्की. इथं मात्र विकीने मारलेला फटका. लांबी कमी उंची जास्त. झेलगली क्षेत्ररक्षक पोहोचेल का. तर नो मॅन्स लँड मध्ये देखील चेंडू पडला जातोय. तोपर्यंत सिंगल घेतली जाते. कुठेतरी ज्या बॅट्समॅनचा सध्याच्या घडीला फॉर्म चांगला आहे अर्थातच प्रीतम पाटीलला स्ट्राईक एंडवर आणलं जाते
या एका धावाने धावफलकाचा विचार करायला गेला तर 30 धावा टीम गावदेवी ऐरोली या संघाची धावफलकावर लावली जाते. पुढचा चेंडू इथं मात्र अगदी परफ्यूम डिलिव्हरी म्हणली जाईल. जवळपास नाकाला मात्र चेंडूचा सुगंध देणारा चेंडू सध्याच्या घडीला भूषण पाटीलच्या माध्यमातून हाताळलं गेलं. डॉट बॉलची होईल सांगता. अजूनही या षटकातील 2 चेंडू उर्वरित आहे. 2 चेंडूचा समाचार. भूषण प्रीतम कशा प्रकारे गेली. यस आलाय मोठा फटका. पुल पॉवरफुल. चेंडूला जसा पुल केला होता ना तसा चेंडू देखील झाला मैदानाच्या बाहेर. गुल अर्थातच मिळतील 6 धावा. यस आमचे स्वयंसेवक नवीन बॉल पुरवा. धावफलक 36 धावा धावफलकावर टीम गावदेवी ऐरोली सध्याच्या घडीला एका हाती झुंज देताना दिसतोय. प्रीतम पाटील अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स. आतापर्यंत त्यांनी चेंडू फेस केले गेले. त्याच्या बॅटिंग मध्ये 3 चेंडू आणि 10 धावावर खेळतोय. अतिशय लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स प्रीतम सागरनाथ पाटीलचा सध्याच्या घडीला मैदानात तुम्ही पाहत आहेत. अजूनही 1 चेंडू उर्वरित असेल. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही प्रीतम पाटीलला करू शकत नाही मित्रांनो. अफलातून फटका इम्प्रोवाइज केला गेलाय बॅट्समन प्रीतम पाटीलच्या माध्यमातून. हवाई सफर इथे मिळते 6 धावा. यस मॅक्सिमम षटकार बॅट्समन प्रीतम पाटीलच्या माध्यमातून लगावला जातोय. 4 षटकाची होते समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार करायला गेला तर 42 धावा लावल्या जातात स्कोर बोर्डवर. गावदेवी ऐरोली संघ कुठेतरी कमबॅक करतोय. एक चांगली इनिंग प्रीतम पाटीलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. आता देखणं असेल स्लॉगरच्या षटकात कुठेतरी स्ट्राईक पॉइंटवर येईल का प्रीतम पाटील. दरम्यानचा वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. खऱ्या अर्थाने बॅट्समॅनची मौज असणारी ओव्हर घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल. दरम्यानचा पहिला चेंडू इथं मात्र डॉट बॉलची होईल सांगता. पहिला चेंडू चांगला. चेंडू हाताळला गेलं गोलंदाजीच्या माध्यमातून. डॉट बॉलची खऱ्या अर्थाने सांगता झाली. तर यस फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. अर्थातच विकीला मात्र परतीचा इशारा मिळाला आणि आता मात्र स्ट्राईक एंडवर तुम्हाला पाहायला मिळालं प्रीतम पाटील ज्याच्या बॅटमधनं फटके चांगले सजवलेत तोच स्ट्राईक एंडवर देखील तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. द न्यू बॅट्समॅन न्यू कॅन्डिडेट फलंदाजीसाठी मैदानात येईल संकेत कांबळे. दरम्यानचा 5व्या ओव्हरीतील 3रा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल राहुल. त्याला समोर आहे प्रीतम. इथं मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. झेलकरी क्षेत्ररक्षक फंबलिंग होते. फंबलिंगचा फायदा कुठेतरी प्रीतम पाटीलला जीवनदान खऱ्या अर्थाने दिलं जाते. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावाने धावफलक वाढलं जाते. धावफलकाचा विचार करायला गेला तर 44 धावा धावफलकावर लावली जातात. अजूनही 3 चेंडू उर्वरित असतील स्लॉग ओव्हरच्या षटकातील. त्या 3 चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेईल बॅट्समॅन स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहायला मिळालं प्रीतम पाटील. इथं मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका चांगला आहे. तिथं चांगलं क्षेत्ररक्षक. चला तर आमचे लाईनमॅन तुम्हाला सांगतात यस इट इज अ चौकार. 4 धावा मिळत आहेत. बॅट्समॅन प्रीतम सागरनाथ पाटील याला देखील जेव्हा चेंडू कलेक्ट केला हे मध्ये त्याचा पाय बाउंड्री रोपला
स्पर्श झाला तर या मिळतील 4 धावा. 4 धावांनी धावफलक वाढला जाते 48 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहे. 2 चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेईल बॅट्समॅन प्रीतम पाटील देखील तुम्ही स्ट्राईक एंडवर पाहायला मिळाल, जो आतापर्यंत 6 चेंडू फेस करताना 22 धावाची नॉक खेळतोय. इथं मात्र हो फटका चांगला आहे, अतिशय देखणा फटका सजवला जातोय बॅट्समॅन प्रीतम सागरनाथ पाटीलच्या फळीतनं. अगदी अवाईसवर अंपायर चेरन बोला. मॅक्सिमम षटकार या 6 धावांनी धावफलक वाढलं जातंय. धावफलकाचा विचार करायला गेला आतापर्यंत तर 54 धावा. अजूनही 1 चेंडू बाकी असेल. 1 चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेईल बॅट्समॅन स्ट्राईक एंडवर प्रीतम पाटील तुम्हाला पाहायला मिळाल. इथं मात्र फटका चांगला आहे, फटका देखणा आहे, चेंडू जाईल हवाई सफर. यस मॅक्सिमम षटकार लगवला जातोय या 6 धावांनी धाव. अंपायर साय षटकार आहे. तर या 6 धावांनी धावफलक वाढलं जात आहे. अर्थातच धावफलकाचा विचार केला गेला 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष असेल टीम कुमार 11 तुर्बे या संघाला. चला तर विनंती केली जाते गापदीप ऐरोली संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. कुमार 11 तुर्बे टीम चला 2 स्टार्टिंगचे बॅट्समॅन पाठवा. सलामीवीर जोडी. दरम्यान दुसरा डावाला होईल खऱ्या अर्थाने सुरुवात. प्रथमता फलंदाजी करताना 60 धावा फटकवल्या. 61 धावांचं लक्ष दिलं टीम कुंभार 11 तुर्बे या संघाला.
तर कुमार 11 तुर्बे या संघाची सलामीवीर जोडी तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्राईक इनवर रवी माद्रे, नॉन स्ट्राईक इनवर द कोहिनूर ऑफ नवी मुंबई मिस्टर भूषण पाटील. तर वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, P1चं पहिलं षटक हाताळताना दिसेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गौरव शिंदे. रफ्तार खऱ्या अर्थाने ओळख या गोलंदाजाची देखील, तोच गोलंदाज गौरव शिंदे. चला विनंती करतो थोडा सामना स्पीडअप केला, अजूनही 2 सामने खेळवायचे आम्हाला. दरम्यान P1च्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज गौरव सज्ज होते, त्याला सामोरं जाईल रवी. पहिल्या चेंडूवर इनसाइड आउट फटका खेळला गेलाय. प्रीतम सागरनाथ पाटील, चांगला एफर्ट केला जातोय, मात्र झेल काही मिळत नाही. तर यस, एका धावाने मात्र खऱ्या अर्थाने धावफलकाला सुरुवात होईल. अर्थातच धावफलकाचा विचार करायला गेलं तर एक धाव एका चेंडूच्या समाप्तीनंतर टीम तुर्बे या संघाची. आता मात्र स्ट्राईक एंडवर असेल द कोहिनूर ऑफ नवी मुंबई. नवी मुंबईचं नाव ज्याने 7 समुद्र पारलेलं, अर्थातच भूषण पाटील. इथं मात्र चांगला चेंडू, गोलंदाज गौरव शिंदे. तेवढा ताकदीचा गोलंदाज देखील सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर वापरला जातोय निलेश भोईरच्या माध्यमातून. गौरव शिंदे या गोलंदाजाला देखील ओपन क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. अर्थातच डॉट बॉलची होईल खऱ्या अर्थाने सांगता निर्धाव चेंडू. दरम्यान P1च्या पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गौरव, त्याला समोर जाई भूषण. इथं मात्र फलंदाज, ओहो काय फटका सजवला जातोय. चेंडू जाईल बघता बघता सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. बॅट्समन भूषण पाटीलच्या स्ट्रोक बॅट मधून लगावला जातोय. एक अफळातून फटका सजवला जातोय सध्याच्या घडीला. या 4 धावाने धावफलक वाढली जाते. अर्थातच धावफलकाचा विचार करायला गेला 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा टीम अर्थातच कुमार 11 तुर्बे या संघाची. पुढचा चेंडू गौरव याच. इथं मात्र सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगलं क्रिकेट भूषण पाटीलच्या माध्यमातून खेळलं जाते. अगोदरच्या चेंडूवर एक मोठा फटका आला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते. दुसऱ्या फलंदाजाला कुठेतरी स्ट्राईक एंडवर आणलं जाते. चार चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. पुढचं षटक पहिल्या षटकातील 5वा चेंडू गोलंदाज गौरव याच. इथं मात्र बैठक लगवण्याचा प्रयत्न. जेपी येईल फील्ड करेल फेकल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या जातात. या 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. या 2 धावाने धावफलक वाढलं जाते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा टीम कुमार 11 तुर्बे या संघाची. दरम्यान P1च्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज गौरव शिंदे याचा, त्याला सामोरं स्ट्राईक एंडवर असेल एक चांगला फलंदाज रवी माद्रे. इथं मात्र फुल टॉस, अगदी जुसी फुल टॉस होता, त्याला मात्र पण बाउन्स सीमारेषा पार पोहोचवला जातोय बॅट्समॅन रवी माद्रेच्या माध्यमातून. एका षटकाची झाली समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार करायला गेला 12 धावा. ज्या रनरेटने धावाची गरज होती तो रनरेट मात्र सध्याच्या घडीला मैदानात आलाय.
अर्थातच 12च्या रन रेटने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. तर एका षटकाची झाली आहे समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 12 धावा टीम अर्थातच कुमार 11 तुर्बे या संघाची. दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटकातील वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. अर्थातच तुषार सिंग त्याला सामोरं जाई भूषण पाटील. आतापर्यंत भूषण पाटील एका चौकारच्या सहाय्याने खेळतोय. 3 चेंडूचा त्याने आतापर्यंत फेस केलेत आणि 5 धावा धाफलकार लगवले गेलेत याच भूषण पाटीलच्या माध्यमातून. इथं मात्र अगदी इम्प्रोवाइज फटका खेळला जातोय बॅट्समन भूषण पाटीलच्या माध्यमातून. चेंडू जाईल बघता बघता सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. 4 धावाने धाफलकाला सुरुवात या षटकाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. तर एक षटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा टीम कुमार 11 तुर्बे या संघाची. सध्याच्या घडीला भूषण पाटील चांगली फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीट हिट अगदी पुन्हा एकदा चौकार. तर बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार लगवल्या जातात. या 4 धावांनी धावफलक वाढली जाईल. अर्थातच धावफलकाचा विचार करायला गेलं तर आतापर्यंत 20 धावा धावफलकावर लावली जाते. एक षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर दरम्यान तिसरा चेंडू तुषार याचं. इथं मात्र बैठक लगवली जाते. चेंडू जाईल देता हवाई सफर. अंपायर 6 धावांसाठी यस मॅक्सिमम. या षटकाराने धावफलक वाढली जाते. 26 धावा अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स भूषण पाटीलच्या माध्यमातून सध्याच्या घडीला दाखवला जाते. या 6 धावांनी धावफलक वाढलं गेलं 26 धावा. कुठेतरी मागडं षटक हाताळताना दिसतोय सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तुषार सिंग. इथं मात्र व्हाईट बॉल. अवंतरशी एक धाव. इथं मात्र शरीर यष्टीवर देखील चेंडू आढळला जातोय. तर एकच धावायची होईल खऱ्या अर्थाने सांगता. तर 22च्या स्वरूपात एक धाव देखील मिळते. या एका धावाने धावफलक वाढली जाते. अर्थातच 28 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू उर्वरित असेल. 2 चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेतला जाईल बॅट्समन स्ट्राईक एंडवर तुम्हाला पाहायला मिळेल. रवी मात्रे
इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि चेंडू वळीमध्ये कुठलाही संगम नाही. डॉट बॉल ची होईल खऱ्या अर्थाने सांगता निर्धाव चेंडू. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आता मात्र झेलगली जयेश पाटील येईल. लाजवाब क्षेत्ररक्षण जयेश पाटीलच्या माध्यमातून केले जाते. फलंदाज होते बाद अर्थातच रवी मात्र बॅक टू द आउट. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळताना दिसेल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गौरव शिंदे. त्याला समोर जो एका हाती झुंज देताना दिसतोय सध्याच्या घडीला या मॅच मध्ये अर्थातच भूषण पाटील. तर वन डाऊनचा फलंदाज नॉस्टेक वर तुम्ही पाहायला मिळेल राहुल कांबळे. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाज डॉट बॉलची होईल खऱ्या अर्थाने सांगता निर्धाव चेंडू. चांगला चेंडू हाताळला गेला गोलंदाज गौरव शिंदेच्या माध्यमातून. दरम्यानचा पुढचा चेंडू. इथे मात्र डान्सिंग डाऊन दी विकेट खेळण्याचा प्रयत्न. अनिकेत वैती येईल फील्ड करेल फेकल तोपर्यंत फक्त सिंगल एकच धाव. कुठेतरी स्ट्राईक रोटेट केली जाते. एका धावाने धावफलक वाढलं जाते. अर्थातच धावसंख्या 29 धावा. पुढचा चेंडू गौरव याचं. इथे मात्र स्ट्रेटच्या दिशेने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जयेश पाटील येईल फील्ड करेल फेकल तोपर्यंत फक्त सिंगल. कुठेतरी जसा भूषण पाटील स्ट्राईकेटवर आला ना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलली जाते. अर्थातच स्वतः गोलंदाज गौरव शिंदेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू. दरम्यान तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू गोलंदाज गौरव याचं. इथं मात्र
तर एकच धाव. कुठेतरी जे गमावलं होतं तुषार सिंगने ते कमवण्याचा प्रयत्न केला जातोय गौरव शिंदेच्या माध्यमातून, कारण की दुसरं षटक अतिशय मागडं पडलं होतं. तदनंतर गौरव शिंदे सध्याच्या घडीला कमबॅक केलं जातं. 4 चेंडू मागे आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केले गेलेत या गौरव शिंदेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू गौरव याचं, इथं मात्र इम्प्रोवाइज फटका. चेंडू जाईल बघता बघता क्षेत्ररक्षक संकेत कांबळे. 2च धावा. चांगलं क्षेत्ररक्षण संकेत कांबळेच्या माध्यमातून केलं जात आहे. या 2 धावांनी धावफलक वाढली जाते. अर्थातच धावफलकाचा विचार करायला गेला आतापर्यंत तर 33 धावा. 13 चेंडू आणि 28 धावाची गरज असेल. इथं मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल तेटा हवाई सफर. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावांनी धावफलक कुठेतरी कुमार 11 तुर्बे संघ कमबॅक केले जाईल. या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव होतोय टीम कुमार 11 तुर्बे या संघाचं. सहा धावांनी धावफलक वाढलं झालं. 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार करायला गेला आतापर्यंत तर 39 धावा. आता मात्र उर्वरित येणाऱ्या 12 चेंडू आणि धावाची गरज असेल. 12 चेंडू आणि 22 धावाची गरज. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक हाताळताना दिसेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राकेश जाधव. त्याला सामोरं जाई संकेत कांबळे. इथे मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रीतम पाटील. एकच धाव. कुठेतरी क्रॅम्प्स आलंय की काय. तर एकच धाव. आता मात्र उर्वरित 11 चेंडू आणि 21 धावाची गरज असेल. कुठेतरी जर हा षटक 5 ते 6 धावाचा राकेश जाधवने टाकलं ना, नक्कीच कमबॅक होईल पुन्हा एकदा गावदेवी टीम ऐरोलीचं. दरम्यानचा पुढचा चेंडू गोलंदाज राकेश याचा खेळल राहुल. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न अनिकेत वैती. फंबलिंगचा फायदा. धावा मिळतील 6. चला या 6 धावांनी धावफलक वाढलं जाते 46 धावा. पुढचा चेंडू. तिसरा चेंडू. इथे मात्र लोअर फुलटॉस मध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक अनिकेत वैदी येईल, फील्ड करेल, फेकल, तोपर्यंत फक्त सिंगल. नऊ चेंडू मागे 14 धावाची गरज. तर एकच धाव. 8 चेंडू मागे अजूनही 13 धावाची गरज असेल. पुढचा चेंडू गोलंदाज राकेश याचं. इथं मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे. देखणा फटका काऊ कॉर्नरच्या डोक्यावर. इट इज अ यू 6 बाय बॅट्समॅन राहुल कांबळे.
7 चेंडू मागे 7 धावाची गरज. चला चेंडू पुरवा. सात चेंडू आणि 7 धावाची गरज असेल. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. इथे मात्र स्ट्रेटच्या दिशेने फटका चांगला आहे. चेंडू हवाई सफर 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार. आता मात्र अवघ्या 1 धावाची गरज असेल. 6 चेंडू मागे 1 धावाची गरज असेल. जवळपास या मॅच मध्ये हवा तर वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं स्लॉग ओव्हर आणि 2 षटक राजकुमार तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र नो लुक फटका जवला जाते. तर मॅच खुला केला जातोय. अर्थातच टीम विजय होते कुमार 11 तुर्बे. जसं नवीन डावाला सुरुवात होईल ना तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये पाहाल याच नगरीतील एक बेहतरीन आवाज धन्यवाद केतन याचा